एबीपी माझाच्या राम संमेलन या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। 6 डिसेंबर 1992 ला बाबरी ढाचा पाडणं हेच आमचं ध्येय होतं। पुरातन राम मंदिर पाडणं हा समस्त भारतीयांच्या अस्मितेवर घाव होता असं फडणवीस म्हणाले। डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येत नेमकं काय घडलं, त्यात फडणवीसांची स्वतःची भूमिका काय होती याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलंय। तर बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात फडणवीस नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया। जो त्या ठिकाणी कलंक आपण मिटवला, बघा एक आमच्या सगळ्यांच्या डोक्यात पक्क होतं की आपण हिंदू आहोत। कुठलाही हिंदू दुसऱ्या धर्माचं धर्मस्थळ तोडत नाही। आम्ही कधीच कुठली मशीद तोडली नसते, पण आम्हाला हे पक्क माहिती होतं ही मशीद नाही आहे, त्याच्यात कधी नमाज पडली गेली नाही। हा कलंकाचा ढाचा आहे। बाबरचा सेनापती मीर बाकीने 1528 साली राम मंदिर याकरता तोडलं की त्याला भारतीयांना दाखवायचं होतं की बघा तुम्ही ज्याला सर्वोच्च आराध्य दैवत समजता त्याचे मंदिर आम्ही तोडू शकतो, आमच्यावर काहीच होत नाही, तुमचा देवही आम्हाला थांबवू शकत नाही, तुमच्यात काय अवकात आहे आम्हाला थांबवायची, हे दाखवण्याकरता ते तोडलं आणि तिथे हा ढाचा तयार केला। मीर बाकीने देखील त्या ठिकाणी कधीही नमाज अदा केलेली नाही, कोणीच केलेली नाही। त्यामुळे कलंकाचा ढाचाच होता, पण हा ढाचा आणि म्हणूनच 500 वर्ष ही लढाई चालली आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात हे पक्क होतं की आता हा ढाचा संपवलाच पाहिजे, कारण भारताच्या अस्मितेचा विषय होता। ज्या प्रभू श्रीरामांच्या गोष्टी ऐकत ऐकत आपण मोठं झालो किंवा छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण ऐकला तर त्यात आई जिजाऊंनी त्यांना प्रभू श्रीरामांच्या आणि महाभारताच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, त्यांना न्याय सत्य हे सांगत असताना त्या गोष्टी ऐकून ते मोठे झाले, त्यांनी त्यांना ऊर्जा दिली। आपल्या पिढ्यानपिढ्यांनाही ऊर्जा मिळाली। त्या प्रभू श्रीरामांचं मंदिर हे झालंच पाहिजे या मानसिकतेत सगळे होते आणि त्यामुळे कोणी ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी तो ढाचा गेला। ढाचा गेल्यावर लगेच लोकांनी बांधकाम चालू केलं, म्हणजे ते शेवटी मूर्ती ठेवायची होती, लगेच पायऱ्यांचा निर्माण चालू केला। रात्रभर ते काम लोक करत होते। आम्ही काही वेळाने थोडं रात्र आल्यावर निघून गेलो, थकलो होतो, लहानी होतो, त्याच्यामुळे फार, पण रातोरात आणि ते मेकशिफ्ट म्हणजे त्या ठिकाणी टीनाचं आणि याचं मंदिर हे तयार केलं, मूर्ती ठेवली, रातोरात पायऱ्या तयार केल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।